नमस्कार सर्वांना, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कधी कधी ना शहरातलं ते चार भिंतीच्या आतमधलं जीवन नकोसं वाटतं आणि आपण गृहिणी तर सारखं घरातच असतो. त्यामुळं आपल्याला तर ना असं वाटतं की कधी बाहेर जाईल आणि सुट्टीच्या दिवशी जर असं कोणी बाहेर नेला की मग भारी वाटतं. तर आज मला घरामध्ये खूप बोर होत होतं. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून आहोंना म्हणाले की मला खूप बोर होतं आहे, कुठंतरी अशा ठिकाणी न्या जिथं मला शांतता मिळेल, मला खूप भारी वाटेल. तर त्यांनी मला अशा ठिकाणी आणलं ना जिथं येऊन मी खरंच खूप खुश झाले. मनाला एक वेगळी शांतता मिळाली. शहरामध्ये हे असं गाव बघायला ना क्वचितच मिळतं. तर त्यांनी मला अशा ठिकाणी आणलं जिथं शेती होती आणि संध्याकाळचा ना सनसेट होत होता. तर हा सनसेट ना आम्ही पाहत होतो, खूप सुंदर दिसत होता. असं वाटत होतं की गावालाच आहे आणि गावाकडंच बघत आहे हा सनसेट मी. खूप सुंदर दिसत होता. इथं ज्वारीचं हे शेत होतं. वरची पण नाही तर मस्ती चालू होती, तो पण इथं खेळत होता आणि आम्ही स्कूटी घेऊन गेलो होतो माझी. त्यामुळे थोडेसे रील्स, थोडेसे फोटो हे पण काढले आणि जरा वेळ ना इथंच बसून राहिलो. खूप काही गर्दी पण नव्हती इथं. गाड्या येत होत्या पण सारख्या नव्हत्या येत आणि थोडीशी शांतता होती. म्हणजे आजूबाजूला बिल्डिंग्स होत्या पण त्या थोड्याशा लांब लांब होत्या. इथं शेती होती दोन्ही बाजूला आणि मध्ये रोड होता. तर रोडवर गाड्या चालल्याच होत्या. पण छान असा सनसेट इथं पाहत बसलो. खूप भारी वाटत होतं आणि वरचं तर काय इकडून तिकडं चाललंच होतं खेळणं. त्यानंतर मी इथं शांत अशी बसून राहिले. भारी वाटत होतं शांत बसायला. आपल्या गृहिणींचं कसं असतं ना, 8ही दिवस घरातलीच कामं करा, तेच 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 करून ना नकोसं वाटतं. कधीतरी असं वाटतं की छान असं ना शांतता असावी. तर हीच ती शांतता होती जी आज ना मला मिळालेली होती. तर आम्ही ना गाडीवरती असं सहजच फिरत 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 गेलो आणि सहज आम्हाला एका ठिकाणी दिसलं हे एक्झिबिशन. आता म्हटलं घ्यायचं तर काहीच नाही, पण एक्झिबिशन बघायला कुठं पैसे लागतात. म्हणून मग एक्झिबिशनमध्ये आलो आणि आतमध्ये जायच्या आधीच ठरवलं होतं कोणती वस्तू कितीही आवडली तरी घ्यायची मात्र एकही नाही. त्यामुळं मनाने ठरवलेलं होतं की आतमध्ये पैसे घालवायचे नाही, म्हणून फक्त एक्झिबिशन पाहायला आलो. पण हे जे पाहत होते ना मी, ते एवढं सुंदर होतं ना, असं वाटत होतं आता हे सगळंच घेऊ की काय. ही पर्स तर एवढी छान होती ना, ही टिश्यू ठेवायची पर्स होती, खूप सुंदर होती आणि हे पण टिश्यू ठेवायचं होतं, हे पण मला खूप आवडलं. सगळ्याच वस्तू एकापेक्षा एक होत्या. ह्या सगळ्या चिनीमातीच्या वस्तू होत्या. तुम्ही जर असं एक्झिबिशनमध्ये गेला आणि तुम्हाला जर सजावटीसाठी जर असल्या काही वस्तू लागत असेल ना, तर तिथून घ्यायच्या. थोडासा रेट जास्त असतो पण फिनिशिंग वगैरे छान असते. मला तर याची फिनिशिंग खूप आवडली. ही किटली तर एवढी सुंदर होती ना, असं वाटत होतं घेऊनच टाकावी. तर मी हे इथले सगळे व्हिडिओ काढले कारण माझ्या मैत्रिणीला दाखवायचे होते. तिने नवीन घर घेतलेलं आहे. म्हटलं चला तिच्या जर कामाला यातली कोणती वस्तू आली तर ती येईल. त्यानंतर आतमध्ये गेलो. त्यानंतर हे पाहिले क्लिपच्या किमती वगैरे विचारून, तर भरपूर किमती होत्या. कारण त्यांना पण इथं रेंट द्यायला लागतं. त्यामुळं ना ते जरा 5-10 रुपये जास्तच लावतात त्या वस्तूंचे. आता काही घ्यायचं नाही म्हणून ठरवलेलं होतं, पण आता पोरं काही ऐकणार आहे का. तर हे नाही, हे नकली साप टाकत होते माझ्या अंगावर, ज्याला मी अजिबात घाबरले नाही. तर इथं हे ना वरतला ना ते बलून घेतले, बॉल्स घेतले सॉरी, जे पाण्यात टाकले की फुगतात. आता त्याला काय म्हणतात ना ते मला माहीत नाही, वरदला माहिती आहे त्याला काय म्हणतात ते. तर इथं ना आता खेळणी पाहिल्याच्या नंतर मुलांचं कसं असतं, मला हे घ्या ते घ्या. पण वरदला आधीच सांगितलं होतं की काही मागायचं नाही. त्याच्यामुळे ना त्याला काही कोणती गाडी वगैरे घेतली नाही. त्यानंतर हे प्राणी बघितले जे खोटे होते पण दिसायला खूप सुंदर होते. त्यामुळे ना हे पाहून घेतलं आणि हातामध्ये घेऊन पाहिलं तर एकदम लाईट वेट होते, एकदम हलके होते, पण छान बनवले होते. आता तो विकणारा माणूस पण विचार करत असेल हिला नक्की घ्यायचं आहे का नुसतीच पाहते. पण ठीक आहे, पाहायला काय आपल्याला कोणी अडवणार नाही म्हणून ना हे सगळं इथलं ना ॲनिमल्स वगैरे पाहून घेतले. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि आपल्या बायकांचा आवडता विषय म्हणजे कानातलं, नाकातलं, गळ्यातलं. तर ते पण पाहून घेतलं. त्यानंतर ड्रेसची पण दुकानं होती, लहान मुलांची पण कपडे होती वेगवेगळी. तर ती सगळी पाहून घेतली. एक फेरफटका मारला सगळीकडं. त्यानंतर आलो त्या सेक्शनला घर संसार. आता लग्न झाल्याच्या नंतर घर संसार, संसार तर मागेच लागतो म्हणून संसाराच्या वस्तू पाहत होतो. तर ही जी ग्लास होती ना ती प्लॅस्टिकची होती पण काचेसारखी दिसत होती. काहीही घ्या फक्त 35 रुपये. पण मला तर हे काहीच आवडलं नाही कारण याच्यातलं ना सगळं काही प्लॅस्टिकचंच होतं. पण ही जी जाळी होती ना ती मला घ्यायची होती, पण मला जशी हवी होती तशी भेटली नाही. त्यामुळं ती जाळी पण कॅन्सल केली आणि काहीच घेतलं नाही. सगळे लोक काही ना काही घेत होते पण आम्ही मात्र ना रिकाम्या हातानेच बाहेर निघलो होतो. कारण जातानाच ठरवलं होतं की काही घ्यायचं नाही आणि पाहायचा मोह काही आवरत नव्हता ह्या वस्तू, म्हणून परत ह्या वस्तूंकडं आले. आणि असं वाटत होतं ह्या वस्तू लगेच सगळ्या घेऊन टाकावं, एवढ्या सुंदर होत्या ना. हे फ्लावर पॉट तर विचारूच नका, खूप छान अशी पेंटिंग केलेली होती. तुम्हाला जर तुमचं घराचं डेकोरेशन करण्यासाठी ना अशा वस्तू घ्यायच्या असेल ना तर एक्झिबिशनमध्ये घ्या. खूप छान वस्तू भेटतात, चिनीमातीची असतात आणि खूप सुंदर दिसत होत्या. येता येता या दोघांनी ना पाणीपुरी खाल्ली. मला तर काही खायची नव्हती म्हणून. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर असा होता आजचा दिवस आमचा. चला